विविध भारती पुणे ठळक बातम्या. परराष्ट्र मंत्रालयानं आयोजित केलेल्या आशिया आर्थिक संवाद सत्राचं सहयजमानपद यंदा पुणे इंटरनॅशनल सेंटर भूषवणार आहे. येत्या 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या संवादामध्ये सत्रात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासह जपान, ऑस्ट्रेलिया, मालदीव, मॉरिशस आणि भूतानचे परराष्ट्र मंत्रीही सहभागी होणार आहेत. सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि निवृत्त राजनैतिक अधिकारी गौतम बंबावाले यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल 6 महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केलाय. राव यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतल्या नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र त्यांना या काळात मुंबई विशेष न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातच राहावं लागणार आहे. पुणे जिल्ह्यात काल कोविडच्या 688 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या 4,01,114 झाली आहे. कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8,035 रुग्णांचा मृत्यू झालाय. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृतदेह काल मुंबईतल्या हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. जळगाव इथं झालेल्या 3 दिवसीय 8व्या राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि वरिष्ठ टेनिस स्पर्धेमध्ये पुण्यातील खेळाडूंनी 2 सुवर्ण पदकं तसंच 2 रौप्य पदकं आणि 2 कांस्य पदकं मिळवत स्पर्धेचं वर्चस्व गाजवलंय. या स्पर्धेमध्ये पुण्यासह जळगाव, बुलढाणा, मुंबई, उस्मानाबाद, सातारा, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद आणि सोलापूर या 10 जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान 15 अंश सेल्सिअस राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.